आज सोलापुरात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या वतीनं महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरासह महाराष्ट्रात व देशात सर्वत्र आज स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आलेले आहे। सोलापूर शहरामध्ये आज जवळपास 4,500पेक्षा जास्त स्त्री सदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी झाले। या सर्व सदस्यांना प्रतिष्ठानतर्फे हँडग्लोव्ज आणि मास्क, खराटा, झाडू, टोपले, खोरे, दाताळे जे स्वच्छतेला लागणारं साहित्य आहे ते पुरवण्यात आलेलं आहे। तसेच प्रतिष्ठानच्या वतीनं 60 ट्रॅक्टर, 7 छोटा हत्ती आणि 8 डंपर स्वच्छतेसाठी व कचरा भरण्यासाठी आणलेले आहेत। हे सर्व प्रतिष्ठान स्वखर्चाने करते। तसेच महापालिकेच्या वतीनं 40 घंटागाड्या देण्यात आलेल्या आहेत आणि आरोग्य निरीक्षक प्रत्येक स्वच्छता मार्गावर नियुक्त केलेला आहे। महापालिकेचे त्यामध्ये सहकार्य आहे। सोलापुरातील अनेक सामाजिक संघटनेतले सहकारी त्या स्वच्छता अभियानमध्ये सहभागी झालेले आहेत। तसेच सोलापूर विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्री देवर्षी साहेब हे सुद्धा त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यासह व स्टाफसह कंबर तलाव येथील स्वच्छता अभियानमध्ये आज सहभागी झाले होते। सर्वांची जबाबदारी आहे, आपलं शहर आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजे। शहर स्वच्छ राहिलं तरच आरोग्य आणि सगळं उत्तम होईल। यासाठी प्रतिष्ठान प्रत्येक वेळेस स्वच्छता अभियानचं आयोजन करते। लोकसहभागातून जनजागृती व्हावी हा मुख्य उद्देश आहे आणि आपला देश स्वच्छ होऊन सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांचे सतत प्रयत्न असतात। स्वच्छता अभियानाबरोबरच पर्यावरणाला पूरक वृक्ष लागवड व संवर्धन, जल पुनर्भरण, तलावातील गाळ काढणे असो, शैक्षणिक साहित्याचं वाटप असो किंवा इतर अनेक प्रकारचे सेवा प्रकल्प प्रतिष्ठानमार्फत राबवण्यात येतात। आज दिनांक 2 मार्च 2025 रोजी वार रविवार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या वतीने सोलापूर शहरामध्ये स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे। ही मोहीम डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आज आयोजित केलेला आहे। या मोहिमेमध्ये सोलापुरातील एकूण 4,500 स्त्री सदस्य या कार्याला त्याचा हातभार लावत आहेत। आज सकाळी 9 पासून ते 11 वाजेपर्यंत ही मोहीम राबवली जात आहे। यामध्ये सोलापुरातली पूर्ण शहर स्वच्छतेने पूर्ण केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गल्लीबोळामध्ये आजपर्यंत कोणी पोचलं नाही तिथं या प्रतिष्ठानमार्फत आमचे स्त्री सदस्य पोचून तिथला कचरा संकलित करत आहेत। जो काही कचरा आहे तो सुका कचरा व ओला कचरा असं वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट डंपरमध्ये, त्यानंतर जे काही आपले वाहनं आहेत त्या वाहनाने जिथे सोय केलेली आहे महानगरपालिकेने त्या ठिकाणी ते पोचवलं जात आहे। तर यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे, उदाहरणार्थ ग्लोव्ज, मास्क, टोपले, त्यानंतर खोऱ्या, दाताळे असे सगळं साहित्य हे प्रतिष्ठानतर्फे पुरवलं गेलेलं आहे। आणि या माध्यमातून एवढंच आपल्या नागरिकांना संदेश द्यायचा आहे की आपण देखील स्वतःहून या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला सहभाग नोंदवावा आणि आपला परिसर आणि आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपली जी काही वैयक्तिक जबाबदारी आहे ती या माध्यमातून पार पाडावी असा संदेश या माध्यमातून, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या देशाच्या, शहराच्या नागरिकांना या ठिकाणी देण्यात येत आहे। नमस्कार।